मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या नवीन व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण बिटकॉइन ऑप्शन सेलिंगची जी स्ट्रॅटेजी शिकलेलो आहोत आतापर्यंत. त्यापैकी काही स्ट्रॅटेजी कशा प्रकारे आपण लाईव्ह मार्केटमध्ये पेपर ट्रेड करू शकतो ते. ओके. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला पेपर ट्रेड म्हणजे काय हे सांगतो. आता आपण सर्वजण जे आहोत ना ते क्रिप्टो मार्केटमध्ये नवीन आहोत. क्रिप्टो सेलिंग करताना एक रिस्क नेहमीच असते ती म्हणजे अनलिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिटची. सॉरी, अनलिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिटची. या ठिकाणी काय होतं की ज्या वेळेला तुम्ही बिटकॉइन मध्ये सेलिंग करता, एक तर बिटकॉइन हा खूप जास्त वोलॅटाईल ॲसेट आहे. मोठ्या मुवमेंट झाला तर त्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. आणि खास करून जर तुम्ही ही गोष्ट इंट्राडेला करत असाल जर तुम्ही ही गोष्ट इंट्राडेला करत असाल तर ही रिस्क तुमच्यासाठी अजून थोडीशी वाढते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या काही स्ट्रॅटेजी पहिल्या म्हणजे पेपर ट्रेड करावं लागतं. पेपर ट्रेड म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये फॉरवर्ड टेस्ट म्हणजे जे आपण रिअल पैसे लावतो ते नाही, खोटे खोटे पैसे लावून आपल्याला ट्रेडिंग करावी लागते, ज्याला आपण पेपर ट्रेडिंग असं म्हणतो. आता काही सॉफ्टवेअर्स वरती अवेलेबल आहे, बट क्रिप्टोसाठी तुम्हाला ठराविक सॉफ्टवेअर्स भेटतील पेपर ट्रेडिंग करण्यासाठी. त्यापैकी एक मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये. त्याआधी मी तुम्हाला ना तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला होता. मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला, क्रिप्टोची अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी 80% ROI वगैरे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती दिसत असेल. हा व्हिडिओ पहिला म्हणजे किती लोकांनी पाहिलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिटकॉइनची अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवलेली होती. अल्गो ट्रेडिंग सॉफ्टवेअर मी तुम्हाला दाखवलेलं होतं. नसेल हा व्हिडिओ पाहिला तर आत्ताच पहिला म्हणजे जाऊन पाहून घ्या. त्याच प्रकारे त्या सॉफ्टवेअरवरती आपण पेपर ट्रेडिंग कशी करायची या स्ट्रॅटेजी प्रमाणे ते शिकणार आहोत. जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी पाहिलेली नसेल, पहिली म्हणजे जाऊन तुम्ही सर्वांनी पाहून घ्या अशी माझी विनंती आहे. त्याच स्ट्रॅटेजीमध्ये आता आपण अल्गो ट्रेडिंगमध्ये फॉरवर्ड टेस्टिंग करणार, पेपर ट्रेडिंग करणार. मी तुम्हाला घेऊन जातो त्या व्हिडिओमध्ये. मी जे सॉफ्टवेअर तुम्हाला शिकवलं ते होतं अल्गो टेस्टचं. ओके. अल्गो टेस्ट बद्दल मी आतापर्यंत व्हिडिओ बनवलेले आहे चॅनलला, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तुम्हाला समजून जाईल. ओके. हा अल्गो टेस्टची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी टाकलेली आहे. तिकडून तुम्ही ह्या सॉफ्टवेअरला जाऊ शकता. ओके. तिकडून तुम्ही तुमचं अकाउंट इथे ओपन करून घेऊ शकता फ्रीमध्ये. आता इथे तुम्हाला कशा प्रकारे पेपर ट्रेडिंग करायची. सगळ्यात पहिलं म्हणजे मी काय करतो, मी तुम्हाला ना त्या व्हिडिओमध्ये एक स्ट्रॅटेजी शिकवलेली होती. किती लोकांना ती आठवते मला पहिलं म्हणजे कमेंटमध्ये सांगा. ती स्ट्रॅटेजी मी तुमच्यासमोर आता इथे ओपन करतो. त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण ऍक्च्युली ती इंट्राडे स्ट्रॅटेजी होती, ज्यामध्ये आपण 9:35 एंट्री घेत होतो, 5:15 एक्झिट करत होतो. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी एक्सप्लेन नाही करत बसत आहे, कारण मी ती मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. इथे आपण फक्त कशा प्रकारे ती स्ट्रॅटेजी तयार केली आणि ती आपण कशा प्रकारे पेपर ट्रेड करू शकतो हे बघूया. ठीक आहे. आता तुम्ही थोडंसं खाली या. इथे आपण काय केलेलं, 100 लॉट्स घेतलेले. 100 लॉट्स मध्ये OTM4चा कॉल आणि OTM4चा पुट आपण शॉर्ट केलेला. म्हणजे इन शॉर्ट आपण एक स्ट्रँगल केलेला. आणि या ठिकाणी आपण जो स्टॉप लॉस लावलेला तो होता टोटल प्रीमियमच्या 50%. म्हणजे ओव्हरऑल प्रीमियमचा 50% जेव्हा वाढतील तेव्हा आपण स्टॉप लॉस घेऊन एक्झिट होणार. आणि ही स्ट्रॅटेजी आपण बॅक टेस्ट केलेली, याचे रिझल्ट एकदम जबरदस्त आलेले होते. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहून घेतलेले असतील. इव्हन मी आता सुद्धा ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंगला इथे तुमच्यासमोर टाकलेली आहे. ह्याचे रिझल्ट काय ते तुमच्यासमोर आताही येतील. इथे बघा, ह्याचे रिझल्ट इथे होते. सोबतच मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार्जेस वगैरे कट करून किती रिझल्ट आले असते, किती प्रॉफिट झाला असता तेही सांगितलेलं होतं. ओके. आता त्यानंतर आता इथे आपण बघू की ही स्ट्रॅटेजी आपण पेपर ट्रेडिंगला कशा प्रकारे टाकू शकतो ते. ओके. पेपर ट्रेडिंगला टाकण्यासाठी काय करायचं, तुम्ही अल्गो टेस्टच्या सॉफ्टवेअरला आलात ना की इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो, बिल्डर अँड सिम्युलेटर. बिल्डर अँड सिम्युलेटर तो ऑप्शन तुम्ही इथे ओपन करायचा. तो पहिल्या ऑप्शनवरती जायचा स्ट्रॅटेजी बिल्डरवरती. ओके. स्ट्रॅटेजी बिल्डरवरती तुम्ही गेलात तर स्ट्रॅटेजी बिल्डरवरती गेल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होते. मी तुमच्यासाठी स्क्रीन एकदम क्लिअर ठेवलेली आहे. त्या स्क्रीनवरती तुम्हाला बाकी काहीच दिसत नाही, फक्त चार्ट दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जायचं आहे ऑप्शन चेनवरती. ओके. ऑप्शन चेनवरती जायचं. ऑप्शन चेनवर गेल्यानंतर इथे तुम्हाला निफ्टी दिसतंय. ठीक आहे. जे निफ्टी दिसतं त्यावर क्लिक करायची आणि इथे BTC टाकायचं. हे तुम्ही टाकलं की तुमच्यासमोर बिटकॉइनची ऑप्शन चेन जी आहे ती ओपन झालेली आहे. तेवढं तुम्ही टाकलात, बिटकॉइनची ऑप्शन चेन तुमच्या समोर सर्वांच्या समोर इथे ओपन झालेली आहे. एवढं तुम्हाला दिसत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता टाईप करून. आता हे एवढं तुम्हाला दिसलं की काय करायचं, सिंपल तुम्हाला इथे ना पहिलं म्हणजे दोनच एक्सपायरीज दिसणार. आता सध्या तरी ना हे ऑप्शन मध्ये दोनच एक्सपायरी दिसत आहेत. एक करंट डे आणि नेक्स्ट डे म्हणजे 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबरचे तुम्हाला दोनच एक्सपायरी दिसत आहेत.
भविष्यामध्ये जेव्हा ह्या सॉफ्टवेअरवरती भरपूर साऱ्या एक्सपायरी देतील, आपण इथे भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट करू किंवा पेपर ट्रेड करू. पण सध्या स्थितीमध्ये आपल्याला फक्त सिंगल एक्सपायरी या ठिकाणी दिसते आहे, जी की आहे डेली एक्सपायरी. सो हरकत नाही, आपल्याला डेली वाली स्ट्रॅटेजी इथे बॅकटेस्ट करायची आहे किंवा पेपर ट्रेड करायची आहे, सो काय प्रॉब्लेम येत नाही. सो समजा मी 8 ऑक्टोबरला जातो, काय करायचं, या ठिकाणी जाऊन तुम्ही आपली स्ट्रॅटेजीची एंट्री आहे सकाळी 9:30ला. तर तुम्ही काय करू शकता, सकाळी 9:30ला तुमची स्ट्रॅटेजी, सध्या तुम्ही रिअलमध्ये अल्गो ट्रेड नाही करू शकत, सो तुम्ही रिअलमध्ये पेपर ट्रेड करून बघा. म्हणजे अल्गो ट्रेड आपण आज ना उद्या करणार आहोतच ऑप्शन सेलिंगमध्ये बिटकॉईनमध्ये, पण त्याआधी तुम्ही पेपर ट्रेडमध्ये तर ही स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट करून घ्या किंवा फॉरवर्ड टेस्ट करून घ्या. इथे तुम्ही समजा 8 ऑक्टोबर उद्याच्या दिवशी आलात, 9:30 वाजता तुम्हाला काय करायचंय, OTM 4 जो असेल, म्हणजे आता हा आहे ॲट द मनी, सो OTM 4चा कॉल आणि पुट तुम्हाला शॉर्ट मारायचा आहे. सो मी ते तुम्हाला ना इथे करून दाखवतो. OTM 4 म्हणजे 1 2 3 4 हा पूट आहे. पूटमध्ये मी 100 लॉट इथे शॉर्ट करतो आणि त्यानंतर OTM 4 कॉलमध्ये पण मारायचा आहे, त्याचे मी तुम्हाला इथे 100 लॉट शॉर्ट करतो. ओके, हे तुम्ही स्ट्रॅटेजी केली, याचा अर्थ हा झाला स्ट्रँगल. ओके, तर आपल्या स्ट्रँगलमध्ये मेन गोष्ट काय आहे, मॅक्झिमम प्रॉफिट होणार आपल्याला $83. ओके, $83 आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट होणार आहे. आणि ही आपल्याला रेंज भेटली आहे इथे. पण त्यासोबतच आपला लॉस आहे अनलिमिटेड, पण आपण अल्गोमध्ये जे आहे ते एक ओव्हरऑल प्रीमियमच्या 50%चा लॉस घेतोय, सो तो अनलिमिटेड लॉस तिथे राहत नाही. क्लिअर आहे, सो हे तुमचं झालं की ही स्ट्रॅटेजी तुम्ही एकदा बनवली ना अशी, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला खाली ऑप्शन येतो फॉरवर्ड टेस्ट. सो ही स्ट्रॅटेजी तुम्ही फॉरवर्ड टेस्टला टाकू शकता. आता मी इथे फॉरवर्ड टेस्टला क्लिक करतो आणि फॉरवर्ड टेस्टला क्लिक केल्यानंतर समजा 8 ऑक्टोबर टाकतो, म्हणजे 8 ऑक्टोबरसाठी ही स्ट्रॅटेजी माझी फॉरवर्ड टेस्ट होते असा याचा अर्थ होतो. कन्फर्म करतो. एकदा का कन्फर्म झाली की याचा अर्थ ही स्ट्रॅटेजी माझ्याकडे सेव्ह झाली आणि आता ही फॉरवर्ड टेस्ट जी आहे ती ह्याची सुरू आहे. म्हणजे समजा मी इथे लॅपटॉप बंद जरी केला आणि उद्या जरी ओपन करून बघितलं, तरी काय परिस्थिती आहे ह्या स्ट्रॅटेजीची ती मला इथे दिसणार. ओके, सो इथे बघा, इथे तुम्हाला स्ट्रॅटेजीज दिसतात. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही क्लिक केलात ना, या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्हाला स्ट्रॅटेजीचा ऑप्शन दिसतो आणि BTC वरती 2 स्ट्रॅटेजी, आता आजची जी मी सेव्ह केली ती इथे दिसते, काल एक मी सेव्ह केलेली ती तुम्हाला इथे दिसते. सो मी कालच्या स्ट्रॅटेजीवरती ओपन करून बघूया काय चाललंय. काल एक मी इथे पेपर ट्रेडिंगला टाकलेली ती बघूया इथे बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसते ही स्ट्रॅटेजी 7 ऑक्टोबरची, म्हणजे आज सकाळची होती, कालची पण नाही, आज सकाळची होती 7 ऑक्टोबरची. तिथे आपण 1,24,000चा यांनी स्ट्रॅडल केलेला होता आणि आपण ही पेपर ट्रेडसाठी सेव्ह केलेली होती. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, मी एक एक लॉट टाकलेला, मी एक 100 लॉक करून बघतो, कारण की आपल्याला 100 लॉट वरती टेस्ट करायचं आहे. एक एक लॉट म्हणजे मी फक्त तो जस्ट एक इन्फॉर्मेशनसाठी टाकलेला सेव्ह केलेला. आपण 100 लॉट इथे करून बघूया काय होत आहे ते. सो तुम्ही इथे बघा, ही स्ट्रॅटेजी मी एक साधारणतः सकाळच्या वेळेला केलेली आहे आणि आता एक्सपायरी जवळ आलेली आहे. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय अजून 5:30 नाही वाजलेत, सो एक्सपायरी जवळ आली आहे. 5:30ला एक्सपायरी असते रोज. सो माझा करंटली $6चा प्रॉफिट चालू आहे इथे. क्लिअर, मॅक्सिमम प्रॉफिट मला किती होणार होता, $40च्या आसपास. आता ऑब्व्हियसली ही स्ट्रॅटेजी स्ट्रॅडल आहे. मी तुम्हाला आता जी शिकवली ती स्ट्रँगल आहे, हे लक्षात घ्या. मी तेव्हा मला स्ट्रॅडल चेक करायचं होतं, सो मी स्ट्रॅडल टाकलेला होता. तोही ऑब्व्हियसली अजून प्रॉफिटमध्ये आहे $6. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला पेपर ट्रेडिंग तुम्ही करू शकता. ॲट द एंड ऑफ द डे बघू शकता की मी जी स्ट्रॅटेजी पेपर ट्रेड केली त्यात काय झालं किंवा काय चालू आहे असं. किंवा अशा प्रकारे तुम्ही ह्या सॉफ्टवेअरचा जे आहे ते नक्कीच वापर करू शकता पेपर ट्रेडिंगसाठी. ओके, तुम्हाला जर समजा तुमचे शेअर मार्केटचे ट्रेड्स पेपर ट्रेड करायचे, तर तुम्ही ते अल्गो ट्रेडवर जाऊन फॉरवर्ड टेस्टला जावा. या ठिकाणी तुम्ही तुमचे शेअर मार्केटवाले जे ट्रेड्स आहेत ते सुद्धा इथे इझिली पेपर ट्रेडिंग जे ते करू शकता. आता हे सर्व मी आपल्या त्या चॅनलला शिकवलेलं आहे. सो हे परत इथे नको शिकवायला, कारण की इथे तुम्ही फक्त मार्केटच्या स्ट्रॅटेजीज पेपर ट्रेड करू शकता. बट मी जो तुम्हाला बिल्डर आणि सिम्युलेटरवाला पर्याय दाखवला, त्यात जाऊन तुम्ही ही स्ट्रॅटेजी तयार करून त्यानंतर पेपर ट्रेडिंगला इथे टाकू शकताय. ओके, सो नक्की तुम्ही या गोष्टीचा फायदा घ्या. तुम्हाला ह्या गोष्टी, जर तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी वापरायची आहे तर ती आधी पेपर ट्रेड करा. लाईव्ह मार्केटमध्ये पेपर ट्रेड करा. बॅक टेस्टिंग ठीक आहे, बट लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही पेपर ट्रेड केलात तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि काही दिवसानंतर जेव्हा हा अल्गो आपल्याला अलाव करेल प्रॅक्टिकल ऑर्डर्स घ्यायला, तेव्हा आपण याच अल्गोमधनं ऑर्डर पंच करू, जेणेकरून आपला तोपर्यंत कॉन्फिडन्स आलेला असेल. आपण फुल फ्लेज या ठिकाणी काम करू शकतो. जसं आपण शेअर मार्केटमध्ये स्ट्रँगल्समध्ये काम करतोय, अल्गोमध्ये काम करतो, सेम आपण क्रिप्टोच्या अल्गोमध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये काम करू शकतो. ओके, आपले रिस्क एकदम मिनिमम ठेवून. सो अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण करू शकता. तुमच्याकडे सॉफ्टवेअर असेल तर तुम्ही नक्की पेपर ट्रेडिंग तरी ऍटलिस्ट करत चला. नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, रजिस्टर करा, तुम्ही पेपर ट्रेडिंगसाठी वापरायला सुरुवात करू शकता. ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा.
कमेंट करा कोणते व्हिडिओ हवे आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.